नमस्कार. उदय मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. थेट जनतेतून सरपंच निवडीच्या पद्धतीमुळे महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये सत्ता एका गटाची आणि लोकनियुक्त सरपंच एका गटाचा असे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु निवडणूक संपल्यानंतर कारभार चालवताना अनेक ठिकाणी संघर्ष निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. अशी एक महत्त्वाची आणि चर्चेची घटना आज सांगली जिल्ह्यातील पुंदी तालुका पलूस येथे घडली. लोकनियुक्त सरपंचाविरोधात अविश्वास ठरावाला थेट ग्रामसभेने संमती दिली आहे. पुंदी ग्रामपंचायतीच्या भाजपच्या लोकनियुक्त सरपंच पूनम दीपक पाटील यांच्या विरोधात काँग्रेस प्रणित ग्रामपंचायतीच्या 10 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानंतर नियमानुसार आज विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली. गट विकास अधिकारी राजेश कदम यांच्या आदेशानुसार श्री हनुमान मंदिरासमोरील खुल्या जागेत ही विशेष ग्रामसभा पार पडली. मतदान नोंदणीसाठी 17 टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी 9 ते 11 या वेळेत नोंदणी प्रक्रिया पार पडली आहे. यासाठी 75 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 25 पोलीस कर्मचारी व 2 पोलीस अधिकारी तसेच निर्भय पथकाचे 3 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मतदानासाठी सकाळी 9 ते 11 अशी वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाल्याने 11 वाजेपर्यंत रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना टोकन देण्यात आले आणि रांगेतील सर्व मतदारांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. विशेष म्हणजे 93 वर्षे येसाबाई ज्ञानदेव पाटील यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. त्या विशेष ग्रामसभेला एकूण 1068 मतदार उपस्थित होते. त्यापैकी 581 मतदारांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने तर 484 मतदारांनी विरोधात मतदान केले. 3 मतदार तटस्थ राहिले. त्यामुळे 97 मतांच्या फरकाने लोकनियुक्त सरपंच पूनम दीपक पाटील यांच्यावरील अविश्वास ठरावास ग्रामसभेची संमती मिळाली. यामुळे सरपंचाविरोधातील अविश्वास ठराव अधिकृतपणे मंजूर झाला असून पुढील प्रशासकीय कार्यवाहीचा मार्ग मोकळा झाला आहे. सांगली जिल्ह्यातील हा निकाल विशेष चर्चेचा विषय ठरला असून थेट जनतेतून निवडून आलेल्या लोकनियुक्त सरपंचाविरोधात ग्रामसभेने बहुमताने अविश्वास ठराव मंजूर केल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात अविश्वास ठरावामध्ये ठरावाच्या बाजूने आणि ठरावाच्या विरुद्ध किती मतदान पडलं हे आता जाहीर करतो. सर्वप्रथम अविश्वास ठरावाच्या बाजूने एकूण 581 एवढी मतं पडलेली आहेत. 581 अविश्वास ठरावाच्या बाजूने. त्यानंतर अविश्वास ठरावाच्या विरुद्ध एकूण 484 एवढी मतं पडलेली आहेत. यानंतर एकूण चिठ्ठ्यांपैकी तटस्थ की ज्यांनी दोन्ही एकाही बाजूला मतदान केलं नाही अशी संख्या आहे 3. त्यामुळे एकूण 1068 मतदारांपैकी ठरावाच्या बाजूने 581, ठरावाच्या विरुद्ध 484 आणि तटस्थ 3 असा निकाल या ठिकाणी जाहीर करत आहे. याचाच अर्थ ठरावाच्या बाजूने एकूण 97 मतं जास्त पडलेली आहेत आणि त्यामुळे सरपंच पूनम दीपक पाटील यांच्या विरुद्ध जो काही अविश्वास ठराव मांडला होता तो मंजूर झालेला आहे आणि अशा प्रकारची घोषणा या ग्रामसभेमध्ये मी करत आहे. थँक्यू.